जयभूमि न्यूज से मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। मुंबई स्थित राष्ट्रवादी कांग्रेस के संस्थापक अध्यक्ष शरद पवार के सिल्वर ओक बंगले पर शुक्रवार की दोपहर राज्य परिवहन के आंदोलनरत कर्मचारियों ने पत्थर और चप्पल फेंक कर जो अशोभनीय कार्य किया है, उसका वर्धा जिला राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने निषेध व्यक्त करते हुए गांधी पुतले के समीप धरना प्रदर्शन किया। गुणवंत सदावर्तेला शिक्षा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस काल जो त्याच्या घरावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आम्ही या घटनेचा आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये शरदराव पवारांचं स्थान एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे आणि म्हणून या देशाचं नेतृत्व तर गेल्या अनेक वर्षापासून करत राहिले। या देशाच्या राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये गेल्या 50 वर्षापासून ते प्रतिनिधित्व करत आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर या पद्धतीनं अशा प्रकारचा हमला करणं हे काही योग्य नाही। त्या लोकांनी अशा प्रकारचं एक कृत्य केलं आहे कारण की ते सांगतात की बा एस.टी. कामगारांच्या संपामुळे शरद पवार यांनी वेगळ्या बोलावून दिलं वगैरे वगैरे हे सगळं खोटं आहे। ज्यांनी शरद पवार साहेबांनी एस.टी. कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमी सहानुभूती ठेवली आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे त्यांचे राष्ट्रीय अधिवेशनं झाले एस.टी. महामंडळाचे त्यावेळेला आवर्जून शरद पवार साहेब त्यांच्या सगळ्या मागण्याच्या बाबतीत त्यांच्या अधिवेशनामध्ये आवर्जून उपस्थित होते आणि म्हणून या घटनेचा आम्ही सगळेजण या ठिकाणी निषेध करतो। नमस्कार। पिछले माह रायगढ़ जिले में 108 एम्बुलेंस चालकों ने नियमित वेतन एवं कोरोना काल बोनस तथा वेतन वृद्धि की मांगों को पूरा नहीं करने के लिए संबंधित विभागों को पत्र सौंपा था। हालांकि पिछले 21 दिनों में कोई समाधान नहीं होने पर रायगढ़ जिले में एम्बुलेंस चालकों ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। आम्ही आज गेले 8 ते 9 वर्ष बीव्हीजी इंडिया कंपनीमध्ये कार्यरत आहोत आणि आम्ही कोरोना काळामध्ये गेली 2 वर्ष काम केलेलं आहे। त्याचा मोबदला आम्हाला कंपनीने दरमहा 5,000 देण्याचे कबूल केले होते, त्यातला एकही भत्ता आम्हाला मिळालेला नाही आहे। तर माझी हीच मागणी आहे की आम्ही जे कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे त्याचा 2 वर्षाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा व बद्दल आमची हीच मागणी आहे की मुंबई आणि पुणे शहरामध्ये 1000 किलोमीटर ते लोक गाड्या चालवतात आणि त्यांना 25,000 पर्यंत वेतन देण्यात येतं आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये 5 ते 6,000 किलोमीटर गाडी चालवून आम्हाला 15,000 पर्यंत वेतन देण्यात येतं। हा दुजाभाव का? हा दुजाभाव आम्हाला मान्य नाही। आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावं ही आमची कळकळीची विनंती आहे, ती कंपनीने मान्य करावी। मी संप याच्यासाठी पुकारला आहे, जो आम्हाला कंपनी पगार देते तो अनियमित देते। आम्हाला जो पगार आहे तो पगार प्रत्यक्षात वेगळा आहे आणि आमचा पगार वेगळा आहे। आम्ही 7 ते 8 वर्ष काम करतो इथे, पण अजून आम्हाला हवा तसा पगार कंपनी देत नाही। कोरोना काळामध्ये आम्ही एवढं चांगलं काम केलं आहे त्याचा पण मोबदला अजूनपर्यंत आम्हाला कंपनीकडून भेटला नाही। माझी एकच विनंती आहे, आम्ही पुण्याच्या ऑफिसकडे वारंवार अर्ज करून सांगूनसुद्धा अजून पुण्यावरून कोणी येत नाही ते आम्हाला भेटण्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही 6 तारखेपासून संप पुकारलेला आहे। कांग्रेस के मंत्री अशोकराव चौहान ये कोल्हापुर उत्तर विधानसभा उपचुनाव प्रचार सभा के बारे में आए थे। उन्होंने पत्रकार परिषद लेते हुए कहा कि केंद्र शासन के धोरण से सामान्य लोगों के बुरे हाल हो रहे हैं। महाविकास आघाड़ी अच्छे काम कर रही है, फिर भी भाजपा जाति धर्म देखकर रंग देखकर बदनाम करने की कोशिश कर रही है। वे इसमें कभी सफल नहीं होंगे। महाविकास आघाड़ी की उम्मीदवार जयश्री जाधव की बड़ी संख्या से विजय होने का विश्वास अशोकराव चौहान इन्होंने जताया। इस पत्र परिषद में पालक मंत्री सतेज पाटिल भी मौजूद थे। यांच्या प्रचाराचा भाग आहे तो भाजप हेच उत्तर। मला विचारायचं आहे की आज कोल्हापुरात पेट्रोलचा भाव 120 रुपयाच्या वर गेलेला आहे, डिझेलचा भाव 103 वर गेलेला आहे, LPG सिलेंडरचा भाव जवळपास 1,000 रुपयापर्यंतच्या आसपास गेलेला आहे आणि एवढं सगळं एकीकडे असताना महाविकास आघाडीला अस्थिर करण्याच्या संदर्भामध्ये जे काही हातखंडे आहेत ते सुरू आहेत। बेरोजगारीचं प्रमाण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान हे
अतिशय म्हणजे रोजचं रोज आता आपलं घरातलं बजेट कसं आपण सांभाळायचं अशा परिस्थितीवर अशा घरातल्या गृहिणींची अवस्था ही झालेली आहे. आणि एकीकडे हे असताना दुसरीकडे चीनची घुसखोरी देशामध्ये, त्याचबरोबर परराष्ट्र धोरणाचं जे काही 3-13 वाजलेले आपण पाहतोय की काय परिस्थिती या निर्माण झालेली आहे. आणि गल्लीबोळ्यातल्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या संसदेच्या छोट्या छोट्या इलेक्शनमध्ये सुद्धा कशाही प्रकारे निवडणुका जिंकायच्या अशा प्रकारचं जे काही अट्टहास भाजपच्या नेते मंडळीने सुरू केलेला आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठलीही निवडणूक असो, शेवटी हिंदू मुस्लिम बरोबर आणायची आणि ती पोलरायझेशन, मताचं ध्रुवीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जे काही सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे की भाजप या सर्व गोष्टीवर निरुत्तर आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे भाजप हेच उत्तर नाही, भाजप या सगळ्या प्रश्नावर निरुत्तर आहे. आणि हे प्रश्न देशासमोर आज फार मोठे प्रश्न आहे. ही निवडणूक आज 10 तारखेपर्यंत आहे, नंतर ती निवडणूक संपलेली असणार. परंतु सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे जे प्रश्न आज समोर आलेले आहेत त्याच्या उत्तर भाजपचं काय, भाजप हेच उत्तर नाही, भाजपच निरुत्तर या सगळ्या विषयावर आहे. एसटी कार्यकर्ताओं के नाम पर बीजेपी अपना राजनीतिक रोटी सेकने की कोशिश कर रही है। शरद पवार की तरह हिमालय के उच्च पदस्थ नेता के घर पर इस तरह का हमला उचित नहीं है। राष्ट्रपति राजवट और शपथ विधि के सपने देखते रहो। ये महाराष्ट्र की जनता है जो मरते दम तक तुम्हें इस मिट्टी में जगह नहीं मिलेगी। हमें एसटी कार्यकर्ताओं के सभी सवालों से सहानुभूति रखते हैं। इस सवालों पर कोर्ट ने अपना फैसला सुनाया है। हम सभी को संयम बरतना चाहिए। ऐसी बात महिला तथा बाल विकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर ने कही। शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे आणि एक हिमालयाच्या उंची एवढा एक मोठा नेता आहे. त्यांच्या घरावरचा हल्ल्याचा निषेधच आम्ही या ठिकाणी करतो. भाजपवाले क्लिअर दिसत आहे की भाजपवाले एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी शेकायचं ते काम करतायत. या ठिकाणी आपल्याला दिसलं की ते जे हल्ला केला तो सुनियोजित होता आणि नक्कीच ह्याच्या मागे ही भाजपची मंडळी आहे. ज्या प्रकारचे रिॲक्शन्स राष्ट्रपती राजवट आणि ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत त्या सगळ्या फक्त सत्तेत येण्यासाठी केल्या जात आहे. जे एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्यांच्या प्रती, त्या प्रश्नांच्या प्रती महाविकास आघाडीची सहानुभूती नक्कीच आहे. पण महाराष्ट्र काय होतं आहे हे दिसतं आहे आणि बघतो आहे. महाराष्ट्र ह्या अशा हल्लेखोरांना आणि अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही. या ठिकाणी महाविकास आघाडी आज आहे आणि उद्या पण राहणार. तुम्ही किती राजकीय हल्ले आमच्यावर करत असाल तरीही तुम्ही करत राहा. आमची एकी आहे आणि आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने जे अपेक्षित आहे ते काम होत राहणार. आपल्याला सगळ्यांना इथं दिसतं आहे की हे सगळं फक्त राजकारणासाठी होतं आहे, दुसरं काहीच नाही. या ठिकाणी खरोखर शरद पवार साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत आणि महाराष्ट्राची जनता हे असं भाजपवाल्यांना कधीही माफ करते. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
दिन ब दिन हो रही पर्यावरण की हानि, ग्लोबल वार्मिंग से मानव जीवन संकट में है। इसका एक महत्वपूर्ण कारण वनों की कटाई और जंगल में लगने वाली आग है। इस वनों की कटाई के कारण पशु और जानवरों को भी नुकसान उठाना पड़ता है। जंगल में भोजन और पानी की कमी के कारण कई जानवर मानव निवास में आ जाते हैं। लेकिन रायगढ़ जिले के नागोठने वरवठने गांव का एक व्यक्ति मारुति राणे ये प्रतिदिन सैकड़ों बंदरों और पक्षियों के लिए पानी और भोजन प्रदान करता है। माझं नाव मारुती नावजी राणे, राहणार वरवटाळे नागोठाणे। गेली 7 वर्ष, आता 8 वर्षांनी का हरकत नाही। 2015पासून मी सेवा करतो। पावसाळी पाणी असतं, फक्त त्यांना खाऊ घेऊन येतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याला खाऊ नसल्यामुळं पूर्वी आंबे पण यायचे, आता आंबे पण येत नाही। आता ते आंबे भस्म करायचे, खायचे वगैरे। तर आता मी वेळात वेळ काढून इथे येतो थोड्या वेळामध्ये। मला का टाईम लिमिट नाही, पण दिवसातून एक वेळ आहे। पूर्वी मी 5 लिटर पाणी आणतो, आता 30 लिटर पाणी आणतो। पूर्वी 5 लिटर बनावं लागायचं पाणी, आता 30 लिटर पाणी लागते। तो पण कमी पडतो। असं वाटलं पाणी संपलं पुन्हा मागे यायचं। माझं काय बरोबर नाही, फार गरीब परिस्थितीमध्ये मी दिवस काढलेत। आज खाऊन मी सुखी आहे मस्तपैकी। ह्या प्राण्यांना इकडे पाणी नाही, जंगलात काही नाही। ते सकाळी उठतात, त्यांना पाणी देणं, त्यांना काही नाही खाद्यपदार्थ देणं, हे महत्त्वाचं काम बजावतात ते नेहमी। मी नेहमी बघतो, दररोज असं जाता येता कधी ना कधी मी येतो। आठवड्यात मी महिन्यातून 2 टप्पा आहेतच माझ्या, त्यावेळेला मी त्याला नेहमी बघतो। तर ते पाणी घेऊन आहेत, खायला त्यांना खाद्य काय नाही काहीतरी घेऊन दररोज येतात। सगळ्यांनी ह्याच्यातून काय बोध घ्यायला पाहिजे? हां, ह्याच्यातून बोध आता म्हणजे प्रत्येकाने त्याची जर तशी सेवा केली तर चांगली सेवा आहे नाही। त्या प्राण्यांना काहीतरी मुख्य प्राणी आहेत, ते काय आपल्याकडे मागू शकत नाहीत। त्यांना आपण त्यांची सेवा केली तर त्याचा पुण्य लाभेल आपल्याला। उष्णता खूप वाढलेली आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये जंगलामध्ये राहणारी जी पशुपक्षी जे आहेत, यांना या ठिकाणी पाणी वगैरे पाण्याची वगैरे सोय नसते। पण आमचे मारुतीश्वर राणे जे आहेत, हे सगळं काम बाजूला टाकतात, पण पहिल्यांदा हे काम करतात। या वनामध्ये राहणारी जे प्राणी आहेत त्यांना पाणी इतकंच काय, तर त्यांना खाण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी वेगवेगळी फळं वगैरे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं एक पवित्र काम त्यांनी हयात आत्तापर्यंत चालू ठेवलेलं आहे। खरं म्हणजे त्यांचं अनुकरण बऱ्याच युवकांनी खरं म्हणजे करायला पाहिजे। तर या वयामध्ये सुद्धा याच्यामध्ये जीवनामध्ये फार चांगलं सत्कर्म ते करत आहे। 69 वर्षामध्ये आता तसं बघायला गेलं तर ही जी जंगल संपत्ती आहे, हिचं रक्षण करणं हे जशी काळाची गरज आहे। आपल्याला एक माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये आता म्हणजे प्राणवायूच्या संदर्भामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हतं। ब्लैक पैंथर पक्ष के अध्यक्ष सुभाष देसाई उत्तर विधानसभा उपचुनाव में अपना नसीब आजमा रहे हैं। शहर के हदपवाड़, खंडपीठ, बाढ़ तथा अन्य विषय पर लोगों के सामने जा रहे हैं। मूलभूत सुविधा देने की मेरी जिम्मेदारी है, इस प्रकार की बात देसाई ने लॉर्ड बुद्धा टीवी पर कही। मी सुभाष वैजू देसाई कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ब्लॅक पॅन्थर पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असून माझं मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे की कोल्हापूर शहरामध्ये आता वेगवेगळे पक्ष आरोप प्रत्यारोप यांचं चाललेलं आहे। मला कोणत्याच पक्षावर कोणत्याच उमेदवारावर टीका करायची नसो। मी कोल्हापूर उत्तरमधून यासाठी उभा आहे की कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न विशेषतः कोल्हापूर शहर यामध्ये जर लक्ष दिलं तर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कोल्हापूर हद्दवाढीचा विषय आहे। कोल्हापूरची हद्दवाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला सेंट्रल गव्हर्नमेंटमधून जो फंड मिळतोय तो मिळणार नाही आणि जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत या शहराचा विकास होणार नाही हे वास्तव आहे। क्रमांक 1 दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कोल्हापूर शहराला खंडपीठ नसल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ नसल्यामुळे अनेक लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी मरेपर्यंत न्याय मिळत नाही। तो जीवनातला जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळं लोकांना जिवंतपणे न्याय मिळावा
यासाठी कोल्हापूर खंडपीठ झाले पाहिजे ही माझी दुसरी भूमिका आहे. महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी एवं संवर्ग कर्मचारी संघ की ओर से 5 अप्रैल को 26 विभिन्न मांगों को लेकर काली रिबन लगाकर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। अगर 19 अप्रैल तक मांगे नहीं मानी जाती है तो 20 अप्रैल को मुंबई के आज़ाद मैदान मंत्रालय में भव्य मोर्चा और प्रदर्शन का आयोजन किया जाएगा। लेकिन मांगे पूरी नहीं होने पर 1 अप्रैल से भी सभी आवश्यक सेवाओं के साथ अनिश्चितकालीन कार्य स्थगन आंदोलन किया जाएगा, ऐसा संगठन की ओर से कहा गया। बापाच्या आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या हम सब एक है, हम सब एक है. नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जे मागण्या आहेत शासन लेवल आहेत, पूर्ण शासनानं 100% अनुदान जसं जिल्हा परिषदला देते तर त्याप्रमाणे नगर परिषद कर्मचाऱ्याला देण्यात यावे आणि ह्याचे पेन्शनचा जे प्रश्न आहे ते निकाली काढावा. ह्याकरता आम्ही आता आजपासून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून सर्व कर्मचारी महाराष्ट्राचे 1 दिवस आज काम करणार आहोत. ह्याच्यानंतर 1 मेचा झेंडा झाल्यानंतर पूर्ण बेमुदत संपावर अत्यावश्यक सेवेसहित पूर्ण कर्मचारी साफसफाई राहू, पाणी पुरवठा राहू, संपावर जाणार आहोत असे संघटनेचे आदेश आमचे प्रांत अध्यक्ष श्री घुगे साहेब, रामेश्वरजी वाघमारे साहेब यांनी आता सांगितल्याप्रमाणे आमचा आजचा जे कार्यक्रम आहे 1 दिवसाचा काळ्या फिती लावून काम करण्या शासनाला जाग आणण्याकरता आज आम्ही निषेध करीत आहोत. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। अमरावती जिले में बस स्टैंड क्षेत्र में शिवाजी कॉम्प्लेक्स में शॉर्ट सर्किट होने के कारण भीषण आग लग गई। इस कॉम्प्लेक्स परिसर में कई तरह की दुकानें हैं, जिसमें अस्पताल और कोचिंग क्लास शामिल है। अग्निशमन दल की 4 से 5 गाड़ियां मौके पर पहुंची, जिससे उस जगह पर कोचिंग क्लास के 400 छात्रों को अग्निशमन दल ने समय पर पहुंचकर बचा लिया। कुछ घंटे बाद ही आग में काबू पा लिया गया। कारण ऐसे बंद था वो हॉस्पिटल, शॉर्ट के कारण आग लगी ऐसा अनुमान है मेरा। और दाहिने बाएं के जो दुकानें थी वो पूरी बचा ली गई, लेकिन आग बहुत डेंजर होने के कारण 6 फायर टेंडर से आग को कंट्रोल किया गया है। और माननीय हमारे उपायुक्त साहब वानगड़े सर और अभी उपायुक्त पाटिल सर भी आ चुके हैं, और आयुक्त साहब भी शायद विजिट दे सकते हैं, उनका भी मुझे फ़ोन आया। तो सरल होते अभी आग कंट्रोल हुई है। अभी मैं निरीक्षण करूंगा, उसके बाद में कुछ बता सकता हूँ। अभी क्योंकि मैं जब आया तो सिर्फ फायर शुरू थी एक छोटे से हॉस्पिटल में, और मेरे जवान लॉक तोड़ रहे थे और फायर फाइटिंग चालू है। प्रहार संगठन के अध्यक्ष और राज्य मंत्री बच्चू कडू ने अमरावती जिला परिषद में विभिन्न विभागों की समीक्षा के लिए बैठक ली। इस बैठक में अधिकारियों ने बच्चू कडू को आड़े तिरछे जवाब दिए। बच्चू कडू ने रोष व्यक्त करते हुए कहा कि जिन विद्यालयों में विद्यार्थियों की संख्या अधिक है वहां कोई कार्य नहीं किया गया है। स्वास्थ्य विभाग में भी कोई कार्य नहीं किया गया है। यदि कोई कार्य किया गया है तो सभी अवैध कार्य किए गए। भ्रष्टाचार को कहां बढ़ाया जा सकता है वहीं कार्य किए गए हैं, तो इसलिए अब इस अवैध चालू कामों पर अंकुश लगाएंगे। ऐसी प्रतिक्रिया राज्य मंत्री बच्चू कडू इन्होंने दी। घोड केलेला आहे
जिथं शाळेची पटसंख्या जास्त आहे, जिथे शाळेची कामं व्हायला पाहिजे तिथे टाकले नाही, शाळा खोल्या बांधायला पाहिजे ते न टाकता निव्वळ करप्शन कसं जास्त होईल एवढंच काम फक्त गेलेलं दिसतं. पेविंग ब्लॉक करणे, पेविंग ब्लॉक बसवणे याच्याशिवाय दुसरं काम इथं दिसत नाही. आरोग्यामध्ये सुद्धा तेच हाल झालेले आहे. 2016ची प्रमाण अजूनपर्यंत घाटलाडकीचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम होऊ शकलं नाही. फक्त राजकारणामुळं असे अनेक आम्ही जर पाहिलं तपासणी केल्या तर बिलकुल नियमबाह्य सगळे कामं चालू आहे. त्याच्यावर आता टाच लावण्याचं काम आम्ही करतो आहे. किमान नियमानुसार काम कसे होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पाणी टंचाईच्या संदर्भातला जिल्हाधिकाऱ्याला विशेष अधिकार आहे. जर असे कुठलेही प्रस्ताव असले तर BDO आणि तहसीलदार यांनी लगेच जिल्हा कलेक्टरला हे माहिती पाठवावी. कलेक्टर त्याला लगेच मंजुरात देऊन हे प्रश्न निकाली काढू शकतो. शरद चंद्र पवार इनके मकान के ऊपर हुए हमले के कारण इस निषेध मोर्चे का आयोजन रविराज तावरे द्वारा किया गया था. इसमें बारामती तालुका के मालेगांव के पुलिस चौकी के API राहुल घुगे उनको निवेदन देकर निषेध मोर्चा समाप्त किया गया. इसमें जिला परिषद सदस्य रोहिणी तावरे आदि लोग ने भाग लिया था. महोदय, वरील विषयाला अनुसरून कारण विनंती अर्ज आहे की देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सिल्वर ओक या राहत्या घरावर काही लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे भरकटलेल्या लोकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. लोकनेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाज घटकांनी दगडफेक केली. हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. नागपूरमधल्या रेशीम बागेचे मुख्य सूत्रधार आहेत, तिथून काही सूत्र हलवून हा हल्ला करण्यात आलेला आहे. दिसतं एक, परंतु प्रत्यक्षात पाठीमागं वेगळंच आहे. या हल्ल्यासंदर्भाने आपण आपल्या गावच्या वतीने साहेब आपल्या गावचे रहिवासी आहेत, आपल्या गावचे नागरिक आहेत, म्हणून सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या गोविंदबागे निवासस्थान ज्या माळेगावमध्ये येतं त्या माळेगावमध्ये जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे, मार्केट कमिटीचे सभापती माजी सभापती रमेश पाटील गोपने, महाविकास आघाडीचे घटक शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वासजी मांढरे आणि इतर सर्व माळेगावचे ग्रामस्थ सर्व समाजाची लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी या संबंधाने या घटनेचं गांभीर्य आणि त्याबद्दल काय कारवाई करावी यासाठीचं निवेदन शांततेच्या मार्गाने विधायक मार्गाने, कुठलाही बंद नाही, कुठली दगडफेक नाही, कुठली इष्टी फोडायची नाही, काय नाही, विधायक मार्गाने आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी मी सर्वात प्रथम आदरणीय पवार साहेबांच्या निवासस्थानी जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः सर्व माळेगावकरांच्या वतीने मी जाहीर असा या ठिकाणी निषेध करतो आणि संबंधित हल्ल्यामध्ये जो कोणी मुख्य सूत्रधार असेल किंवा हल्लेखोर असतील त्यांच्यावर शासनाने कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर राहिलेल्यांना सुद्धा अटक करावी हे निवेदन देण्यासाठी माळेगावकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. शाहू स्मारक भवन में शिवसेना के माध्यम से हिंदुत्ववादी महासभा ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार जयश्री जाधव इनको अपना समर्थन दर्शाया. ऐसी बात कहते हुए भाजपा पर उन्होंने निशाना साधा. राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष तथा पूर्व विधायक राजेश क्षीरसागर इनके हाथों सत्कार किया गया. भाजपा हिंदू के नाम पर कलंक है, जाति धर्म का नाम लेकर लोगों के बीच झगड़ा करती है. ऐसे भाजपा सत्ता से दूर रहना है. त्यामुळे हिंदू महासभेने या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यामुळे हे सिद्ध होतंय की खऱ्या अर्थानं शिवसेनाच हिंदुत्ववादी आहे आणि हे भाजपाचं हिंदुत्ववादी प्रेम जे वेगळं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की 12 तारखेची निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं आज उद्या संदेश हा जाईल की हिंदू महासभेनं शिवसेनेच्या माध्यमातून महाआघाडीला पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थानं या शहरातील या मतदारसंघातील सर्व हिंदूंचे डोळे ऑलरेडी उघडलेले आहेत. पण आणखीन एकदा हिंदुत्ववादी म्हणून जे भाजपचं फसवणं सुरू होतं त्या संदर्भात आपण सर्वांचे डोळे उघडलेले आहेत. पुढच्या काळामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि या मतदारसंघातील 18 पगड जाती सर्व जाती धर्माचे नागरिक निश्चितपणे या भगव्या महाआघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव वहिनी यांच्या हातामध्ये धनुष्यबाण देऊन त्या ठिकाणी विधान भवनात पाठवतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. खास करून पत्रकार बंधू, गेले 15-20 दिवस पत्रकार बंधूंची देखील जास्त
दमछाक सुरू आहे, आम्हाला देखील लक्ष द्यायला वेळ नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांना देखील धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बुल्ढाना जिला मलकापुर शहर के एकता नगर तथा पंतनगर के बिजली लोड सेटिंग से त्रस्त नागरिकों ने मलकापुर शहर के राष्ट्रीय कांग्रेस के पूर्व नगराध्यक्ष हरीश रावल तथा राष्ट्रीय कांग्रेस के बुल्ढाना जिला पिछड़ा वर्ग सेल के अध्यक्ष प्रमोद अवसरमोल के नेतृत्व में मलकापुर शहर के महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सहायक अभियंता के ऑफिस पर मोर्चा निकाला. मलकापूर शहरातील पंतनगर या एरियात गेल्या 3-4 दिवसापासून लोड शेडिंग होऊन राहिलं. लोड शेडिंग काही कारणामुळे होत असेल ते आम्ही सहन करू शकतो, परंतु लोड शेडिंग फक्त पंतनगरमध्ये का हा सगळ्या नागरिकांचा प्रश्न होता. जर लोड शेडिंग करायचं आहे तर मलकापुरात प्रत्येक वार्डात एका दिवशी लोड शेडिंग करा ही मागणी घेऊन रात्री आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले. कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही, त्यामुळे सगळे नागरिक एकदम संतप्त झाले. रात्री लाईन आली त्यामुळे थोडं शांतता झाली. परत सकाळी लाईन 4 वाजता एकदा विचारलं तर त्यांनी सांगितलं की पंतनगर हे एफ झोनमध्ये टाकलेलं आहे. एफ झोनचा अर्थ काय तर त्यांनी नीट उत्तरं दिले नाही, परंतु एफ झोन म्हणजे वसुली कमी आहे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आमच्या एरियातले 100% आम्ही पैसे भरलेले आहे. यानंतर जर लोड शेडिंग झालं, जर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लोड शेडिंग होणार नाही, आजपासून तुमचं जे आहे एफ झोनमधलं आम्ही डी झोनमध्ये टाकू, लोड शेडिंग होणार नाही. परंतु यानंतर जर लोड शेडिंग झालं तर आम्ही सगळे नागरिक साहेबांसमोर सांगितलं की इथला आम्ही जे कार्यालय आहे ते पेटून टाकू, अशी त्यांना आम्ही धमकी वजा इशारा दिलेला आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.